जर मी तुम्हाला सांगितलं की एखादा माणूस सगळं काही गमावूनही जगू शकतो, फक्त जगू शकतो असं नाही तर एक अर्थपूर्ण आयुष्यही जगू शकतो, तर तुमचा विश्वास बसेल का? चला तर मग आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. हाय हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण विक्टर फ्रँकली लिखित मॅन सर्चेस फॉर मीनिंग म्हणजेच अर्थाच्या शोधात या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर सुरू करूया मग. ही कथा आहे विक्टर फ्रँकली यांची. ते एक साधे डॉक्टर होते. त्यांचं आयुष्य अगदी साधं होतं. त्यांचं कुटुंब, करिअर, स्वप्न यामध्येच ते गुरफटलेले होते. पण एक दिवस मात्र सगळं बदललं. त्यांना त्यांच्या कुटुंबासह पकडण्यात आलं आणि एका ट्रेनमध्ये त्यांना भरलं गेलं. ती ट्रेन अक्षरशः माणसांनी कोंबलेली होती. त्या ट्रेनमध्ये फक्त भीती आणि अनिश्चितता एवढंच होतं. काही तास गेले, काही दिवस गेले आणि शेवटी ते ऑशविट्झ कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये पोहोचले, जिथे माणसाला माणूस म्हणून नाही तर एक वस्तू म्हणून वागवलं जात होतं. एका सेकंदात निर्णय होत होते. कोण जगणार आणि कोण मरणार काहीच कळत नव्हतं. काही मिनिटातच त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यापासून वेगळं केलं गेलं. तो शेवटचा क्षण होता जेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाला पाहिलं. त्यांचं नाव काढून घेण्यात आलं, त्यांची ओळख काढून घेतली गेली आणि त्यांना एक नंबर दिला गेला. आता त्यांची ओळख फक्त एकच होती, ती म्हणजे कैदी. त्यांच्याकडून सगळं हिरावलं गेलं होतं, कपडे, वस्तू आणि त्यांच्या आयुष्याचं काम देखील. एका क्षणात ते पूर्णपणे रिकामे झाले होते. त्यावेळी त्यांना ना भूतकाळ दिसत होता ना भविष्य दिसत होतं. फक्त एक कठोर वर्तमान त्यांच्यासमोर उभा होता, जिथे प्रत्येक दिवस जगणं म्हणजे संघर्ष होता. त्या कॅम्पमध्ये लोक रोज मरत होती. त्या कॅम्पमध्ये भूक, थंडी, मारहाण आणि सगळ्यात मोठी म्हणजे निराशा होती. तिथे सकाळी उठायचं तेही अलार्मच्या आवाजाने नाही तर थंडीने किंवा गार्ड्सच्या ओरडण्याने. शरीर अगदी अशक्त झालं होतं, पोटात अन्न नाही आणि तरीही दिवसभर काम करायचं. एक छोटासा ब्रेडचा तुकडा भेटायचा, तोच तेव्हा सगळ्यांसाठी मोठा खजिना होता. कधी कधी लोक एकमेकांचा ब्रेड चोरायचे, कारण तिथे मोरॅलिटीपेक्षा जगणं महत्त्वाचं होतं. हाडं गोठवणारी थंडी, अंगावर पातळ कपडे आणि बर्फात काम करायचं. पण या सगळ्यात भयंकर होतं ते म्हणजे मानसिकरित्या तुटणं. काही लोक अचानक सगळं सोडून द्यायचे. ते सकाळी उठणं बंद करायचे, काम करणं बंद करायचे, काही दिवसातच ते स्वतःला संपवायचे, कारण त्यांनी आशा सोडलेली असायची. पण काही लोक त्या नरकातही जगत राहिले. का? कारण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे जगण्याचं कारण. फ्रँकली म्हणतात, ज्यांच्याकडे जगण्याचं कारण असतं ते कोणताही त्रास सहन करू शकतात. त्यांनी पाहिलं होतं की जे लोक आशा सोडतात ते लवकर मरतात, पण जे लोक म्हणतात मला अजून काहीतरी करायचं आहे ते मात्र टिकून राहतात. फ्रँकली स्वतः त्यांच्या पत्नीचा विचार करत होते. त्यांना माहीत नव्हतं ती जिवंत आहे का नाही, पण तिच्या आठवणी मात्र त्यांना जगवत होत्या. कारण प्रेम हे फिजिकल प्रेझेन्सपेक्षा मोठं असतं. काही लोक त्यांच्या मुलांसाठी जगत होते, काही त्यांच्या स्वप्नांसाठी जगत होते आणि काही फक्त एक गोष्ट मानत होते, ती म्हणजे या माझ्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे. आणि याच अनुभवातून फ्रँकली यांनी एक कन्सेप्ट तयार केली, ती म्हणजे लोगोथेरपी, जी सांगते माणूस जगतो तो फक्त आनंदासाठी नाही, तो जगतो अर्थासाठी. कारण जर तुमच्याकडे का आहे तर तुम्ही काहीही सहन करू शकता. फ्रँकली सांगतात, जीवनाचा अर्थ 3 मार्गाने सापडतो. पहिला, काहीतरी निर्माण करून. जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी निर्माण करते तेव्हा तिला तिच्या जगण्याचं कारण भेटतं. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती व्यवसाय उभारतो, एखादा व्यक्ती पुस्तकं लिहितो, त्यांना त्यांच्या जगण्याचं कारण भेटलेलं असतं, म्हणून तो जगत असतो. दुसरे म्हणजे प्रेम अनुभवून. जेव्हा तुम्ही कोणावर तरी प्रेम करता किंवा कोणीतरी तुमच्यावर प्रेम करतं तेव्हा जगण्याला अर्थ मिळतो. आणि तिसरा म्हणजे दुःखाला अर्थ देऊन. जेव्हा दुःख टाळता येत नाही तेव्हा त्याला अर्थ द्या. म्हणजे आपण ठरवायचं की आपण त्याकडे कसं पाहायचं. फ्रँकली म्हणतात, माणसाकडून सगळं काही हिरावलं जाऊ शकतं, फक्त एक गोष्ट नाही, तो म्हणजे त्याचा ॲटिट्यूड. कारण आपण जीवनाकडून कुठलीही अपेक्षा करू शकत नाही, उलट जीवनच आपल्याकडून अपेक्षा करतं. ते आपल्याला विचारतं, तू काय देणार, तू कसा उभा राहणार.
तेव्हा आपण आपल्या कृतीतून त्याला उत्तर द्यायचं असतं. आज कदाचित तुमचं आयुष्य परफेक्ट नसेल, कदाचित तुम्ही खूप स्ट्रगल करत असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे अजूनही निवडीचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला हार मानायची आहे की तुम्हाला लढायचं आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या जगण्याचा अर्थ शोधू शकता, कारण जिथे सगळं संपतं तिथेही अर्थ सापडू शकतो. म्हणून स्वतःला विचारा, मी अजून का जगतोय? कारण जिथे तुमचं पर्पज आहे तिथेच त्याचं उत्तर आहे. याबरोबरच विक्टर फ्रँकली लिखित मॅन सर्च फॉर मिनिंग म्हणजेच अर्थाच्या शोधात या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. धन्यवाद.